मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। सरकारच्या माध्यमातून आता पैसे वाटप करण्याच्या सूचना देण्यामध्ये आल्या आहेत। लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा झाल्यानंतर सप्टेंबर महिन्याचा जो 15वा हप्ता आहे तो नेमका कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते। सुरुवातीला सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आले होते की ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता आणि सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता हा एकत्र मिळणार। मात्र प्रत्यक्षामध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती फक्त ऑगस्ट महिन्याच्या 14व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा झाले आणि सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा झालेला नाही। त्यामुळे आता नेमका सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता कधी मिळणार हा प्रश्न उपस्थित केला जात होता आणि त्यातच आता लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सरकारने अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर केला असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सप्टेंबर महिन्याच्या 15व्या हप्त्याचे 1500 रुपये या ठिकाणी जमा केले जाणार आहेत आणि फक्त आता सप्टेंबर महिन्याच्या 15व्या हप्त्याचे 1500 रुपयेच नव्हे तर आता गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा देखील हप्ता हा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे। कारण की आता नवरात्र सण असल्यामुळे सरकारने लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी दोन मोठे निर्णय या ठिकाणी जाहीर केले आहेत। पहिला महत्त्वाचा निर्णय म्हणजे आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता जमा करण्यासाठी या ठिकाणी मंजुरी देण्यामध्ये आली असून आता कोट्यावधी रुपयांचा निधी हा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे। राज्यातील 2 कोटीहून अधिक लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्यामध्ये आली आहे आणि 15व्या हप्त्यासोबत आता गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा देखील हप्ता हा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे। आता ज्या लाडक्या बहिणी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील अशा लाडक्या बहिणींचा खूप फायदा होणार आहे। कारण की आता ज्या लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता मिळत नव्हता अशा देखील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता गॅस सिलेंडर योजनेचा हप्ता हा जमा केला जाणार आहे। आणि एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता सप्टेंबर महिन्याच्या 15व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि गॅस सिलेंडर योजनेच्या हप्त्याचे 830 रुपये म्हणजेच की यांची जर बेरीज केली तर साधारणतः 2330 रुपयांची रक्कम आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार आहे। जर तुम्हाला देखील आता 2330 रुपयांचा लाभ मिळवायचा असेल तर फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। चला, चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। आता जो सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता आहे तो आता आज कोणत्या जिल्ह्यामध्ये, उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये, परवा कोणत्या जिल्ह्यामध्ये, त्याचबरोबर तुमच्या बँक खात्यावरती हा हप्ता कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार आहे ते देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा ते देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे। म्हणजेच की तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। चला, तर आता लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहत चला। कारण की आता नवरात्र सण असल्यामुळे सरकारच्या माध्यमातून 2 हप्ते या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आले आहेत। गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता आणि सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता म्हणजेच की 15व्या हप्त्याचे 1500 रुपये अशा पद्धतीने आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे वाटप केले जाणार आहेत। सरकारच्या माध्यमातून बैठकीमध्ये अत्यंत महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आला आहे। आता सर्वांना तर माहीतच असेल की आता नवरात्र सण असल्यामुळे नवरात्र सणाचं गिफ्ट हे सरकारच्या माध्यमातून सर्वच लाडक्या बहिणींना देण्यामध्ये येणार असल्यामुळे आता कोणत्याच लाडक्या बहिणींना या ठिकाणी चिंता किंवा काळजी करण्याची काहीच गरज नाही। नवरात्र सणानिमित्त सरकारने आता 2 मोठे निर्णय या ठिकाणी जाहीर केले असून आता 2 हप्ते म्हणजेच की गॅस सिलेंडर योजनेचा हप्ता असेल आणि 15वा हप्ता असेल अशा पद्धतीने 2 हप्ते हे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत। सरकारने आता पैसे वाटप करण्यासाठी आदेश दिले असून आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे येणार आहेत। पैसे येताच तुमच्या मोबाईलमध्ये 2 मेसेज येणार आहेत। आता पहिला जो मेसेज येणार आहे तो म्हणजेच की
15व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा झाले, क्रेडिट युअर मनी अशा प्रकारचा तुमच्या मोबाईलवरती आता पहिला मेसेज हा येणार आहे. म्हणजेच की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या 15व्या हप्त्याचा हा पहिला मेसेज येईल. आणि दुसरा जो मेसेज येणार आहे तो आहे गॅस सिलेंडर योजनेच्या 830 रुपयांच्या हप्त्याचा. अशा प्रकारे 2 मेसेज तुमच्या मोबाईलवरती येणार आहेत. आणि हे 2 मेसेज आले की तुम्ही समजा की हप्ता जमा झाला, म्हणजेच की 2 हप्ते जमा झाले अशा प्रकारे तुम्ही समजू शकता. म्हणजेच की सरकारच्या माध्यमातून आता डायरेक्ट 2 हप्त्यांचे पैसे हे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे आदेश या ठिकाणी देण्यामध्ये आले आहेत. एकनाथ शिंदे साहेब असतील, राज्याचे मुख्यमंत्री असतील, तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, तसेच महिला व बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे असतील, यांच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी आता घेण्यामध्ये आलेला आहे. बघा, आता मुंबईमधून डीबीटीचं बटन दबलं की थेट तुमच्या बँक खात्यावरती पैसे जमा होणार आहेत. साधारणतः 3000 कोटींच्या चेकवरती या ठिकाणी आता सही करण्यामध्ये आले असून लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. लाडक्या बहिणींना ज्या बातमीची प्रतीक्षा होती, अखेर ती बातमी या ठिकाणी समोर आली आहे. आता पैसे वाटप करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आली असून आता या ठिकाणी 3 टप्प्यांमध्ये सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता हा वाटप केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये या ठिकाणी 16 जिल्हे, दुसऱ्या टप्प्यामध्ये 12 जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या सर्व जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्ता हा जमा केला जाणार आहे. म्हणजेच की 3 टप्प्यांमध्ये सप्टेंबर महिन्याच्या 15व्या हप्त्याचे पैसे हे आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत. आणि त्याचबरोबर आता सर्वात आधी या ठराविक 8 बँकेमध्ये पैसे जमा केले जाणार आहेत. आता सर्वात आधी कोणत्या बँकेमध्ये सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता हा जमा केला जाणार आहे आणि गॅस सिलेंडर योजनेचा देखील 830 रुपयांचा हप्ता हा कसा मिळवायचा हे आपण थोडक्यामध्ये पाहणार आहोत. त्यासाठी फक्त आता राहिलेला 2 ते 3 मिनिटाचा व्हिडिओ हा लक्षपूर्वक पाहत चला. तर आता लक्षपूर्वक बघत चला. ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता जमा झाल्यानंतर सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. आणि आता त्यातच सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अतिशय महत्त्वाचा निर्णय जाहीर करत आता 2 हप्ते वाटप करण्यासाठी डायरेक्ट मंजुरी या ठिकाणी दिली आहे. सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता आणि गॅस सिलेंडर योजनेचा हप्ता अशा पद्धतीने 2 हप्ते हे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत. आता सर्वच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती नवरात्र सणानिमित्त या ठिकाणी हप्त्याचे वितरण करण्यामध्ये येणार आहे. कारण की आता सरकारने देखील या ठिकाणी महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. तर आता सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या बँकेमध्ये या ठिकाणी पैसे जमा केले जाणार आहेत ते आपण पाहूयात. सर्व काही याद्या पाहणार आहोत, त्यासाठी लक्षपूर्वक बघत चला. आता सप्टेंबर महिन्याचा जो 15वा हप्ता आहे तो आता सर्वात आधी 16 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे. यामध्ये आता पहिला जिल्हा नाशिक आहे. लक्षपूर्वक बघत चला. जर तुम्ही नाशिक जिल्ह्यातून असाल तर सर्वात आधी तुमच्या देखील बँक खात्यावरती आता सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता हा जमा केला जाणार आहे. साधारणतः 100 कोटी रुपयांचा निधी आता नाशिक जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यासाठी या ठिकाणी मंजुरी देण्यामध्ये आली असून आता नाशिक जिल्ह्यातील लाडक्या बहिणींचा नवरात्र सण हा गोड होणार आहे. त्यानंतर दुसरा जिल्हा या ठिकाणी पुणे आहे. साधारणतः 100 ते 150 कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी पुणे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून बँकांना आता सूचना देण्यामध्ये आल्या असून आता पुणे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. त्यानंतर तिसरा जिल्हा या ठिकाणी भंडारा आहे. भंडारा देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्यामध्ये येत आहे. भंडारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता हा पूर्णपणे जमा करण्यामध्ये आला असून आता सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता हा भंडारा जिल्ह्यामध्ये वाटप केला जाणार आहे. त्याचबरोबर गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा देखील हप्ता हा जमा केला जाणार आहे. आता गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा ते देखील आपण पुढे पाहणार आहोत. जर तुम्हाला गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता मिळवायचा असेल तर फक्त आता लक्षपूर्वक आणि या व्हिडिओला शेवटपर्यंत आता पाहत चला. त्यानंतर आता पुढचा जिल्हा जर पाहायला गेला तर यामध्ये आता छत्रपती संभाजीनगर असेल. या देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये हप्त्याचे वितरण हे करण्यामध्ये येणार आहे. त्यानंतरचा जिल्हा या ठिकाणी आता अहिल्यानगर आहे. या देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून पैसे वाटप करण्यासाठी आदेश देण्यामध्ये आले असून आता अहिल्यानगर देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे
पैसे वितरण करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्यामध्ये आली आहे। त्यानंतरचा जिल्हा या ठिकाणी आता बुलढाणा असेल। या देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून पैसे वाटप करण्याच्या सूचना देण्यामध्ये आल्या असल्यामुळे आता बुलढाणा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। त्यानंतरचा जिल्हा या ठिकाणी आता नंदुरबार असेल। नंदुरबार देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये पैसे वाटप करण्याचा निर्णय हा सरकारने घेतला असून आता नंदुरबार या देखील जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे वाटप केले जाणार आहेत। म्हणजेच की एकंदरीत जर पाहायला गेलं तर पहिल्या टप्प्यामध्ये 16 जिल्हे, दुसऱ्या टप्प्यामध्ये 12 जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैशांचे वितरण केले जाणार असल्यामुळे आता कोणत्याच लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। त्याचबरोबर आता सर्वात आधी कोणत्या बँकेमध्ये पैसे जमा होणार तर लक्षपूर्वक बघत चला। यामध्ये पहिली महत्त्वाची बँक आहे ती म्हणजेच की SBI बँक। आता SBI बँकेमध्ये आता सर्वच म्हणजेच की बऱ्यापैकी लाडक्या बहिणींचे या ठिकाणी अकाउंट आहे। जर तुमच्या देखील SBI बँकेमध्ये अकाउंट असेल तर सर्वात आधी तुमच्या देखील बँक खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता जमा केला जाईल। त्यानंतरची दुसरी बँक ती म्हणजेच की HDFC बँक असेल। या देखील बँकेमध्ये सर्वात आधी रक्कम जमा केली जाणार आहे। त्यानंतर तिसरी बँक या ठिकाणी ICICI या देखील बँक म्हणजे या देखील बँकेमध्ये आता पैसे वाटप करण्यामध्ये येणार आहेत। पहिल्या टप्प्यामध्ये आता ICICI बँकेमध्ये देखील सरकारच्या माध्यमातून पैसे वाटप करण्याच्या सूचना या ठिकाणी देण्यामध्ये आल्या आहेत। त्यानंतर या ठिकाणी चौथी बँक IDBI असेल। या देखील बँकेमध्ये आता सर्वात आधी रक्कम ही जमा केली जाणार आहे। त्यानंतर पाचवी बँक या ठिकाणी आता पाहायला गेलं तर ॲक्सिस बँक असेल। या देखील बँकेमध्ये सरकारच्या माध्यमातून पैसे वितरण करण्याचे काम या ठिकाणी सुरू करण्यामध्ये आले आहेत। एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता HDFC बँक असेल, SBI बँक असेल यासारख्या मोठ्या बँकेमध्ये सर्वात आधी पैशांचे वितरण केले जाणार आहे आणि त्यानंतर पोस्ट बँक असेल, त्याचबरोबर या ठिकाणी ग्रामीण आणि सहकारी बँक असतील अशा बँकेमध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यांमध्ये पैशांचे वितरण हे केले जाणार आहे। यामुळे आता कोणत्याच लाडक्या बहिणींना काळजी करण्याची गरज नाही। 15वा हप्ता जो आहे तो या ठिकाणी 2 ते 3 टप्प्यांमध्ये वाटप केला जाणार आहे। त्याचबरोबर आता सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता हा कोणत्या बँकेमध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये जमा होणार ते तर आपण पाहिलेच आहे। सध्या जर पाहायला गेलं तर आता सरकारच्या माध्यमातून देखील हप्ता वाटप करण्याची पूर्ण तयारी आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता कोणत्याच लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। त्यानंतर आता गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा ते आपण थोडक्यामध्ये पाहूयात आणि त्यानंतर सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता नेमका तुमच्या बँक खात्यावरती कधी आणि किती वाजता जमा होणार आहे ते देखील आपण सविस्तरपणे पाहणार आहोत। त्यासाठी फक्त आता राहिलेला 2 ते 3 मिनिटाचा व्हिडिओ हा लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहत चला। तर आता लक्षपूर्वक बघत चला। आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सप्टेंबर महिन्याच्या 15व्या हप्त्याचे 1500 रुपये तर जमा होणारच आहेत। मात्र त्यासोबत आता सरकारने लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी अजून एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे तो म्हणजेच की आता गॅस सिलेंडर योजनेचा देखील 830 रुपयांचा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे। आता सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी अजून एक महत्त्वाची योजना या ठिकाणी सुरू करण्यामध्ये आली आहे। ती योजना म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आहे। या योजनेअंतर्गत म्हणजेच की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता हा जमा केला जात असतो। आता गॅस सिलेंडर योजनेचा हप्ता कसा मिळवायचा तर हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी अर्ज करावा लागणार आहे। अर्ज करण्यासाठी तुम्ही ई सेवा केंद्र असेल किंवा CSC सेंटरवरती जाऊन अर्ज करू शकता। तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये या ठिकाणी अर्ज करावा लागणार आहे। तुम्ही जर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये अर्ज केला आणि या ठिकाणी तुम्ही जर पात्र झाला तर तुम्हाला वर्षाकाठी 3 हप्ते देण्यामध्ये येतील। प्रति हप्ता 830 रुपये याप्रमाणे वर्षाचे 3 हप्ते म्हणजेच की साधारणपणे 2490 रुपये अशी रक्कम तुमच्या बँक खात्यावरती जमा केली जाईल। त्याचबरोबर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता मिळवण्यासाठी तुम्ही तहसीलमध्ये देखील जाऊन त्या ठिकाणी चौकशी करू शकता। अशा पद्धतीने आता ज्या महिला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये पात्र होतील अशा महिलांच्या बँक खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता हा जमा केला जाणार आहे। आता गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा हे तर आता सर्वांना माहीत झाले असेल। त्यानंतर आता नेमक्या सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता हा कधी आणि किती वाजता जमा होणार आहे ते देखील आपण सविस्तरपणे पाहणार आहोत। मात्र त्यापूर्वी लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता पेपरची अतिशय महत्त्वाची
महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। जर तुम्हाला सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता मिळवायचा असेल तर त्याकरिता तुम्हाला ते एक छोटंसं काम करावं लागणार आहे। आता कोणतं काम करावं लागणार आहे ते आपण थोडक्यामध्ये पाहूयात, लक्षपूर्वक बघत चला। तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता पेपरची अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। ई-KYC करा अन्यथा 1500 रुपये विसरा, अशा प्रकारची बातमी या ठिकाणी समोर आली असून आता लाडक्या बहिणींना एक छोटंसं काम करावं लागणार आहे आणि ते काम करण्यासाठी 2 महिन्यांची मुदत सरकारच्या माध्यमातून ही लाडक्या बहिणींना देण्यामध्ये आली आहे। आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता हा पूर्णपणे जमा करण्यामध्ये आला असून आता 15वा हप्ता हा जमा करण्याची पूर्ण तयारी झाली आहे। कोट्यावधी रुपयांचा निधी आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे। साधारणतः 3000 कोटी रुपयांचा निधी हा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे। राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता सप्टेंबर महिन्याचा जो 15वा हप्ता आहे म्हणजेच की 15व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा केले जाणार आहेत। मात्र त्याच 1500 रुपयांच्या लाभासाठी लाडक्या बहिणींना एक छोटंसं काम करावं लागणार आहे आणि हे काम तुम्हाला 2 महिन्यांमध्ये पूर्ण करावं लागणार आहे। आता कोणतं काम करायचं तर बघा, या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता ई-KYC करा अन्यथा 1500 म्हणजेच की 1500 रुपये विसरा, अशा प्रकारची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। म्हणजेच की सप्टेंबर महिन्याच्या 15व्या हप्त्याचे 1500 रुपये मिळवण्यासाठी आता लाडक्या बहिणींना ई-KYC करावे लागणार आहे। 2 महिन्यांची मुदत आहे, म्हणजेच की या 2 महिन्यामध्ये लाडक्या बहिणींना ई-KYC ची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे आणि या संदर्भामध्ये सरकारने जार देखील या ठिकाणी निर्गमित केला आहे। आता लक्षपूर्वक बघत चला, लाडक्या बहिणींना आता ई-KYC करणे अनिवार्य करण्यामध्ये आले आहे। जर तुम्ही ई-KYC केले नाही तर तुम्ही लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू शकता। तुम्हाला जर सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता किंवा 16वा हप्ता असेल, 17वा हप्ता असेल, म्हणजेच की इथून पुढचे सर्वच हप्ते जर तुम्हाला मिळवायचे असतील तर त्याकरिता ई-KYC करणे अत्यंत आवश्यक आहे आणि ई-KYC करणे आता सरकारच्या माध्यमातून सर्वच लाडक्या बहिणींना अनिवार्य करण्यामध्ये आले आहे। या संदर्भामध्ये सरकारने परिपत्रक देखील या ठिकाणी काढलं असून परिपत्रक या ठिकाणी आता जारी झाल्यापासून 2 महिन्यांच्या आत आता लाडक्या बहिणींना ई-KYC करावे लागणार आहे। जर तुम्ही येत्या 2 महिन्यामध्ये या ठिकाणी जर ई-KYC केले नाही तर तुम्ही लाडकी बहीण योजनेपासून अपात्र देखील होऊ शकता। तुम्हाला जर लाडकी बहीण योजनेचा लाभ हा चालू ठेवायचा असेल तर या 2 महिन्यांमध्ये तुम्हाला ई-KYC करावी लागणार आहे। आता बऱ्याच लाडक्या बहिणींचा प्रश्न असा असेल की आम्ही ई-KYC कुठे करावी, तर लक्षपूर्वक बघत चला। आता लाडकी बहीण योजनेची जी ऑफिशियल वेबसाईट आहे म्हणजेच की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, त्या वेबसाईटवरती आता सरकारच्या माध्यमातून ई-KYC करण्याची सुविधा उपलब्ध करण्यामध्ये आली असून तुम्ही घर बसल्या फक्त 5 मिनिटांमध्ये मोबाईलद्वारे ई-KYC करू शकता किंवा CSC सेंटर असेल किंवा ई-सेवा केंद्रावरती जाऊन देखील तुम्ही फक्त 5 मिनिटांमध्ये ई-KYC ची प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण करू शकता। अशा पद्धतीने आता सरकारच्या माध्यमातून सर्वच लाडक्या बहिणींना ई-KYC करण्याचे आव्हान करण्यामध्ये आले आहे। आता ई-KYC म्हणजेच की लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता मिळवण्यासाठी कोणतं काम करायचं हे तर आता सर्वांना माहीतच झाले असेल। कोणतं काम करायचं आहे तर आता सर्वांनाच ई-KYC करावे लागणार आहे। सरकारच्या माध्यमातून 2 महिन्यांची मुदत या ठिकाणी देण्यामध्ये आली आहे। अशा पद्धतीची लाडक्या बहिणींसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी होती। आता सर्वच अपडेट आपण पाहण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यानंतर आता नेमका सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती कधी जमा होणार ते आपण पाहण्याचा प्रयत्न करू। त्यासाठी फक्त आता राहिलेला 1 मिनिटाचा व्हिडिओ हा लक्षपूर्वक बघत चला। तर आता या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती 14वा हप्ता जमा झाल्यानंतर 15वा हप्ता देखील लगेच जमा करण्यामध्ये येणार असल्याचे या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं होतं आणि त्याच प्रकारे आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती 14वा हप्ता हा पूर्णपणे जमा झाला असून आता सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता वाटप केला जाणार आहे। आता नेमका 15वा हप्ता कधी मिळणार तर बघा, 15वा हप्ता जो आहे तो याच नवरात्र सणानिमित्त लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे। नवरात्र सणाचं गिफ्ट म्हणजेच की आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सप्टेंबर महिन्याच्या 15व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होतील, अशा पद्धतीची अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। तर आता नेमका हप्ता कधी मिळणार तर याच नवरात्र सणामध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती 15व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होण्याची दाट शक्यता आहे। आता याचे
दोन कारणे कोणती आहेत? तर आता सप्टेंबर महिना सुरू असल्यामुळे सप्टेंबर महिन्यामध्ये सरकारला सप्टेंबर महिन्याचा हप्ता हा द्यावा लागणार आहे, हे झालं पहिलं कारण. आणि दुसरं कारण कोणतं आहे? तर ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता वाटप करायला सरकारला उशीर झाला होता, यामुळे आता सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता हा लवकर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केला जाऊ शकतो. या दोन कारणांमुळे आता नवरात्र सणानिमित्त लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्ता हा जमा केला जाईल, अशा पद्धतीची अपडेट या ठिकाणी समोर आली आहे. तर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.